रामकृष्ण हरी. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. कशात आपण सर्वजण मजेत असाल, भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. लवकरच चातुर्मासाला सुरुवात होत आहे आणि त्या निमित्ताने अनेक प्रकारच्या सेवा, साधना, उपासना आपण करत असतो आणि जे भगवंताचे भक्त आहेत, आपल्या वारकरी संप्रदायातील जे साधू संत आहेत, जे वारकरी आहेत, ते 4 महिने काकडा सुद्धा मंदिरात जाऊन अगदी पहाटच्या वेळी करत असतात. यामुळे काय होते, भगवंताची एक प्रकारची कृपा आपल्यावर होत असते. आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला मी 1-2 महत्वाच्या सेवा म्हणजेच उपासना सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा जो चातुर्मास आहे म्हणजे हे जे 4 महिने आहेत, आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत, म्हणजेच देवशयनी एकादशी पासून देव उठणी एकादशी पर्यंत हे 4 महिने जे आहेत भगवान विष्णूला समर्पित आहेत. म्हणून भगवान विष्णूची सेवा आपल्या हातून घडावी यासाठी वेगवेगळ्या उपासना ज्या अध्यात्म मार्गामध्ये सांगितलेल्या आहेत ते आपण करत असतो. पण सर्वात महत्वाची जी सेवा आहे ती सेवा आहे विष्णू सहस्रनाम पठणाची सेवा. ही सेवा आपण वर्षभर करू शकत नाही, कारण काही जणांना ज्यांना वेळ असेल त्यांनी वर्षभर ही सेवा केलेली आहे, परंतु ज्यांच्याकडे अजिबात वेळ नाही त्यांनी या 4 महिन्यामध्ये तरी विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठन केलं पाहिजे. आणि या स्तोत्र पठनाने काय होईल तर विष्णू भगवंताचे 1000 नाव आपण जर दररोज घेतले, म्हणजेच हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठन केलं किंवा श्रवण केलं, तर एक प्रकारची नाविन्यपूर्ण असणारी ऊर्जा म्हणजे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होते आणि नकारात्मक जी ऊर्जा आहे ती बाहेर निघून जाते. म्हणून हे जे स्तोत्र आहे अतिशय मोलाचं, महत्वाचं आणि दिव्य असणार आहे. यामध्ये भगवान विष्णूच्या 1000 नामाचं लेखन केलेलं आहे आणि हेच स्तोत्र आपल्याला पठन करायचं आहे. तर माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी, आपल्या घरातील अस्थिर लक्ष्मी स्थिर होण्यासाठी, व्यवसाय चालण्यासाठी आणि घरातील जी चिडचिड आहे ती बंद होण्यासाठी, तसेच ऐश्वर्य, आरोग्य आणि सर्व ठिकाणी आपल्याला यश प्रदान करून देणारं हे स्तोत्र असल्यामुळे आपण या स्तोत्राची सेवा या 4 महिन्यामध्ये केली पाहिजे. विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे संस्कृतमध्ये असल्यामुळे आता सगळ्यांनाच हे म्हणता येणार नाही, तर अगोदर 8 ते 10 दिवस हे स्तोत्र आपण अगोदर श्रवण करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे स्तोत्र वाचता येईल. ज्यांना अगोदरपासून हे स्तोत्र वाचता येत आहे त्यांच्यासाठी हा नियम नाही, कारण अनेकांना लहानपणीच हे स्तोत्र मुखोद्गत झालेलं आहे. पण ज्यांना विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा पाठ या 4 महिन्यात म्हणजे चातुर्मासात करायचा असेल त्यांनी अगोदरच 8 ते 10 दिवस हे स्तोत्र श्रवण करायचं आहे. म्हणजेच काय होईल तर ते जे शब्द आहेत ते आपल्याला व्यवस्थित प्रकारे म्हणता येतील. अशी दिव्य असणारी ही स्वरूपाची जी सेवा आहे ती आपल्याला या महिन्यामध्ये करायची आहे. म्हणून स्तोत्र पठन करा, विष्णू सहस्रनाम जे स्तोत्र आहे त्याचा पाठ करा आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त करून घ्या. रामकृष्ण हरी.